रावेरी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामसभा उत्साहात संपन्न। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे राडेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत रावेरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच श्री राजेंद्र तेलंगे यांनी भूषविले। त्यांनी सभेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान रावेरी गावात लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे राबविण्यात येणार यावर सविस्तर माहिती दिली। ग्रामसभेला विशेष अतिथी म्हणून श्रीमती किनाके, नायब तहसीलदार राडेगाव उपस्थित होत्या। याशिवाय ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन झोटिंग, सदस्य विनोद काकडे, सौ विद्या ठावरी, ग्राम महसूल अधिकारी जयश्री गेडाम व कृषी सहाय्यक श्रद्धा वानखेडे यांची उपस्थिती लाभली। ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्दिष्टे व घटक याबाबत विशेष माहिती देण्यात आली। या अभियानाचे मुख्य घटक सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, स्वधिनी व लोकवर्गिनी, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था समक्षीकरण, उपजीविका विकास, गृहनिर्माण व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम या घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्राम विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे ग्रामसभेत अधोरेखित करण्यात आले। याशिवाय सभेत सेवा पंधरवाडा या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली। या काळात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। तसेच गावातील पांदन रस्त्यांच्या विकासाबाबत उपस्थितांना माहिती देऊन शेतकऱ्यांना सुलभ शेतीमार्ग उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। ग्रामसभेत गावातील पाणी पुरवठा, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, अंगणवाडीची सोय, रस्ते विकास, शेती संबंधी योजना, महिला बचत गटांचे बळकटीकरण आणि रोजगारभिमुख उपक्रम यावरही चर्चा झाली। ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविले, आपले विचार व सूचना मांडल्या। महिलांनी ग्राम विकासाच्या कामात सक्रिय सहभाग घेतला तर युवकांनी नवनवीन कल्पना मांडल्या। ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गट सदस्य, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी श्री विनोद उमरतकर, ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानून गावाचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातूनच शक्य आहे असा संदेश दिला। अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।